छान आहे ना हे ॲक्वेरियम. खरंच खूप सुंदर आहे. मला तर फारच आवडलं. I have heard about this. This is so beautiful, I tell you. मी हे जेलीफिश, स्टारफिश, त्याच्यानंतर शार्क बीन हे फक्त अथर्वच्या पुस्तकातच पाहिले होते. कधी प्रत्यक्षात बघायची वेळच आली नाही ना. पण तुम्हाला एक सांगू का, आपण जरा पुढे गेलो ना या एक्वेरियम मध्ये की आपल्याला असे काही फिश आहेत ज्यांना हात लावता येणार. Wow. बाप्पा कुठे? आहे पुढे जायचं का? हो चल ना जाऊया. ओ माय गॉड. सो मुलीनो, आपण आता ज्या एक्वेरियम मध्ये आहोत ते साऊथ एशिया मधलं सगळ्यात मोठं अक्वेरियम आहे. SEA अक्वेरियम. सिंगापूरचं जे सेंटोसा आयलंड आहे ना, तिकडे त्यांच्याकडे ऑलरेडी अंडरवॉटर वर्ल्ड त्यांनी तयार केलेला आहे. पण सिंगापूरला नेहमीच काहीतरी वेगळं करायचं असतं जगापेक्षा, म्हणून त्यांनी हे 2012 मध्ये अक्वेरियम सुरू केलं, जिथे त्यांनी 800 पेक्षा जास्त प्रजातीचे मासे आपल्या सगळ्यांसाठी एका ठिकाणी अंडर वन रूफ अवेलेबल करून दिले. 800 पेक्षा जास्त? एक्झॅक्टली राधिका. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण आजच्या एका दिवसामध्ये 1 लाखापेक्षा जास्त मासे बघू शकलो. बापरे. हे जे तुम्हाला दिसतंय ना, कोरल रीव्स म्हणतात त्याला, ह्यांनी एक्झॅक्टली समुद्रामध्ये जसे असतात तसे तयार करून या सगळ्यांना एक घर करून दिलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला हे मासे इतक्या सुंदर पद्धतीने मेंटेन केलेले दिसतात, जसं की आपण समुद्रातच जाऊन बघतोय. खरं हे सगळं मेंटेन करणं फारच अवघड आहे. हो. फारच मोठं काम करून राहिले हे तर. आणि केवढे मासे पाहायला मिळाले. हो ना. एवढे एकत्र बघितलंच नव्हतं आम्ही ही मासे. पण मग सगळे आता खुश आहात ना तुम्ही? मिताली, इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. एकदम हॅपी. आणि हो, मला एक गोष्ट आठवली. उद्या संध्याकाळी आपल्या सगळ्यांसाठी एक रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये अनेक खेळ आहेत, स्पर्धा आहेत आणि फॅशन शो सुद्धा आहे. आणि हे सगळं आपण करणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये जी कुठली मुलगी जिंकेल तिला आपल्या जीजी म्हणजेच केसरी टूरच्या सर्वेसर्वा सौ सुनीता पाटील या स्वतः त्यांच्या हस्ते एक स्पेशल प्राइज देणार आहेत. ओके. नाही, या फॅशन शो मध्ये सगळ्यांनी भाग नाही घेतला तरी चालणार आहे ना? कंपल्सरी आहे, सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे. नाही अगं, ते मला फॅशन शो काही जमत नाही ग. नाही म्हणजे ते कॅटवॉक गिटवॉक नाही जमणार मला. हे बघ, इच्छा तिथे मार्ग. एक्झॅक्टली करेक्ट. इच्छा तेथे मार्ग. अहो राधिका, मी आहे ना तुम्हाला शिकवायला. आणि हे बघा, आपण हे सगळं मौज मजेसाठीच तर करतोय. टेन्शन कसलं घेताय? करा मजे मजेत. समिधा, ये ग, गरम गरम पराठा खाऊन घे. काय नानी? अगं पराठा खाऊन घे जरा. नाही नको मला. म्हणजे ऍक्च्युली माझा आणि पंकजचा डिनर प्लॅन आहे, सो मला आता हेवी नाही खायचंय काही. बरं मग दुसरं काही खाशील का? देऊ का? नाही नाही नको. नानी, राधिका दिसली नाही, खूप दिवस झाले. राधिका ना बाहेर गेली अगं. बाहेर? हा. पण नक्की कुठे गेलीये? नाही, मला काही माहिती नाही. मी कशाला विचारायला जाऊ ना तिला. पण अशी अचानक कशी काय गेली ना? काहीतरी काम असेल महत्वाचं. उगाच नाही जायची ती. पण अथर्वला सोडून? अगं, अथर्व आजी आजोबांबरोबर छान राहतो. मग काय काळजी करायची आहे, नाही का? नाही, मला जरा डाऊटच आहे की अथर्व एकटा कसा राहील ना इतके दिवस. नाही खाणार ना मग तू हे? काहीतरी नक्की आहे जे माझ्यापासून लपवलं जाते. तिला कळलं की काय राधिका कुठे गेली आहे? मुद्दाम विचारते खोदून खोदून. तिच्याकडून त्या शण्याला नाही कळलं ना म्हणजे मिळवलं. ए अथर्व, झालं का रे बाळा तुझं सगळं? लिहिलंस ना व्यवस्थित? पाहू मला का लिहिलं ते? नाही तू चुकीचं काहीतरी लिहायचं. पाहू आई बाई, हे का बरं? हे का अक्षर आहे का हे? आरती, हे कर्सिव रायटिंग काय? हो का? कर्सिव रायटिंग आहे का? पाहू बरं. ईट
इथं वास काऊन बरं? इथं ईच पाहिजे ना IAS. आधी ते वॉचच येतं. का बरं? हे 5 टेन्स आहे पण इथे वॉच येतं. बरं बाबा सगळं कळते लेकाला. काय कळतंय? पा बरं मला शिकून राहिलाय ईज आणि वॉच मधला फरक. हा? चांगलंय चांगलंय. हुशारच आहे ना. आव ना आव एक काम करा बरं. काय काय? 2 दिवस ना तुम्ही हिशेब लिहिलेला नाहीये तेवढा लिहून काढा. तुला असं मी स्वस्त बसलेलं चांगलं दिसतच नाही. बसलो की लावलं का मला? 2 दिवस स्वस्त बसले होतात का नाही तुम्ही? लिहिला का हिशोब? हो. आता लिहून टाका ना. राधिकेला दाखवायचं का नाही रोजचा हिशेब? हम्म. हे पाहायचं करचू रायटिंग आहे म्हणे. करचू रायटिंग काली ते. सुनबाई जशी हुशार आव ना. वळणच अशी लावली. अरे काय विषयात चांगल्या मार्काने पास होणार नाही हा. होईना माई सुनबाईस तर इतकी हुशार आहे यामध्ये काही दुमत नाही बरं. माई मागच्या जन्माची पुण्य आहे बरं म्हणून मला अशी सून लाभली. हो पुण्याही सगळी तुझीच. सगळ्यांची तारीफ करत राहा. इकडे आमचा काही विचार करायचा नाही. आता का तुमचं? अरे काय म्हणजे चहा कोण देणार? चहा प्यायला शिवाय यांचा दिवस उजळायचा नाही आणि चहा नाही प्यायला तर दिवस नाही संपणार यायचा. अरे घ्या बरं. परवा दूध दिलं नाही ना त्यांनी. मला का माहिती हो तुम्ही बघा ना. खाडाही लक्षात ठेवायचं नाही. तुम्ही लक्षात ठेवा बरं. आधी आई आता काय करत असेल? आई आता मज्जा करत असेल बरं एकदम मज्जा. ए बापू बाबांचा फोन आला तर सांगायचं नाही आई सिंगापूरला गेली म्हणून. नाही. मी तर म्हणते कोणालाच काहीच कळू देऊ नका बरं. ना त्या समिधाला ना कोणाला ना कोणा. समिताचा काय संबंध? बाबर असं काऊन म्हणून आले तुम्ही? आता त्या समिधाला कळलं तर मग शण्याला कळते, शण्याला कळतं मग ऑफिसात कळते, मग गुरुला कळायला कितीचा वेळ लागते? बस 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 पुरे. काय झालं हसायला? बाबा आज संबत्ती आली. लेफ्टी मावशी मी आणि नेहा शाळेत जात होतो तेवढ्यात समिता मामी भेटली. समिता मामीनी विचारला की आई कुठे आहे? मग समिता मामीनी परत काहीतरी बोलला. नंतर फुलवली आहे ना समिता मावशीच्या अंगावर चित केली. म्हणजे तुझ्या समिता मामीची फजितीच गेली तर नाही. काय बरं लोकांचं वाईट चिंतलं ना की मग वाईटच होते. मी तर म्हणतो परमेश्वरानं सर्वांचं भलं करावं. माहित आहे. आता बघ बरं आपल्या सुनबाईच्या आयुष्यात किती वादळ येऊन गेलं. पण आता सगळे कार्य कशी मार्गी लागायला पाहिजे. तिच्या आयुष्यातनं प्रत्येक क्षण आणि क्षण आनंदी जाव हीच परमेश्वराच्या रणी सदिच्छा. खरंय अगदी माझ्या मनातलं बोललात पहा तुम्ही. मला तर त्या क्षणाची उत्सुकता लागून राहिली आहे. गुरु आपल्या राधिकाला समोर पाहिल तर का होईल. मला गेला ना दिवस आज आपला. सी एक्वेरियम, युनिव्हर्सल स्टुडिओज, तो फिश केवढा होता. आय कॅन नॉट फॉरगेट इट. अँड दॅट राईड. आवडलं ना तुला सगळं? मला खूप आवडलं सगळं. बहुतेक तुला नाही आवडलं एवढं. अगं नाही असं काही नाहीये, मलाही आवडलं, मलाही मजा आली. खोटारडा कसला चेहरा झाला होता त्या राईडवर असं. आता ती इतक्या उंचावरून राईड येते, मला भीती वाटली असं खाली बघताना. माझं बीपी It's so sweet of you. That is why I like you a lot. किती cute आहेस तू. Oh, this is so cute. आपण किती आयडियल होत ना एकमेकांसाठी. हो आय नो. नो यू डोंट नो. अरे मग काय तुला सिरियसली असं वाटलं असतं तर आपण नेहमी एकत्र राहिलो असतो ना. अच्छा तुला माहिती ना आय हॅव अ फॅमिली. Yeah, your family, your parents, the good for nothing, your kid.